हा विषय अनिल देशमुखांपुरता सीमित नाही तर महाविकास आघाडी सुद्धा यात गुंतलेली असल्याचं त्या ठिकाणी दिसतंय। सचिन वाजेला नंतर कुणी आणलं? सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांना यामध्ये गोवण्याचा त्या ठिकाणी कट होता, प्रयत्न होता। आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, न्यायाधीश चांदीवाल आजवर सांगितलं जात होतं की चांदीवाल कमिशनने मला क्लीन चिट दिली आहे, अनिल देशमुख वारंवार असा दावा करत होते। आज न्यायाधीश चांदीवाल यांनी एबीपी माझावर जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते म्हणाले आहेत की कुठलीही क्लीन चिट त्यांच्या अहवालामध्ये नाही। मला क्लीन चिट दिले म्हणून चांदीवाल अहवाल त्या ठिकाणी सार्वजनिक करावा अशा प्रकारची मागणी, भूमिका जी अनिल देशमुखांची होती त्यातला फोलपणा आता उघड झालेला आहे। कारण अशा प्रकारचे क्लीन चिट दिल्याचा कुठलाही शब्दप्रयोग या ठिकाणी नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। खरं म्हणजे अनेक पुरावे असूनही त्या ठिकाणी दिले गेले नाहीत किंवा येऊ दिले नाहीत, कारण खूप मटेरियल असल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे। आता मग सचिन वाजेचे संबंध प्रस्थापित त्या ठिकाणी बैठका झाल्याचं दिसतंय। सलील देशमुख आहे, त्यांचा 40 लाखाच्या संदर्भात चार्ट झालेलं त्या ठिकाणी दिसतंय। आणि मला वाटतं की यातला आता धागेदोरे हे केवळ आता हा विषय अनिल देशमुखांपुरता सीमित नाही तर महाविकास आघाडीसुद्धा यात गुंतलेली असल्याचं त्या ठिकाणी दिसतंय। आणि हे धागेदोरे सर्वदूर पसरल्याचं दिसतंय। आणि म्हणून मला वाटतं अनेक त्रुटी कमतरता या ठिकाणी आहेत, तर याची CBI चौकशी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे। यामध्ये शरद पवार साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते आले, महाविकास आघाडी आली, त्याचा संदर्भ त्या ठिकाणी काय आहे। आणि यात एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांना यामध्ये गोवण्याचा त्या ठिकाणी कट होता, प्रयत्न होता। ही गंभीर गोष्ट या निमित्ताने या मुलाखतीतून बाहेर आलेली आहे। जे त्या मुलाखतीमध्ये न्यायाधीश चांदीवाल असंही म्हणालेत की अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांची भेट झाल्याची त्यांना माहिती मिळाली होती, सचिन वाजे आणि परमबीर सिंह यांची भेट झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती। आणि या भेटीनंतरच कुठंतरी सचिन वाजे यांची भाषा बदलत गेली, कुठंतरी या पूर्ण चौकशीला अफेक्ट करण्याचा, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्याची दिशा बदलवण्याचा प्रयत्न झाल्याचं वाटतंय। हो, निश्चितच तशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय। ठाण्याच्या DCPचा हस्तक्षेप असेल, त्याचबरोबर यामध्ये राजकारणी आणि पोलिसांचं साटेलोटं त्या ठिकाणी दिसलं। आणि त्याच्यामुळे निश्चितच तपास त्या ठिकाणी भरकटवण्याचा, दाबण्याचा, पुरावे उपलब्ध करून न देण्याचा या ठिकाणी त्यांनी दबाव आणला किंवा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येते। या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करताना सुविधा दिल्या गेल्या नाही किंवा अडचणी निर्माण करण्यात आल्या, एक हतबलताही त्यांनी व्यक्त केली आहे। नाही, खरं म्हणजे एखादा आयोग ज्या वेळेला आपण नेमतो त्यावेळेला त्याला फुलफ्लेज मशिनरी उपलब्ध करावी लागते, कार्यालय द्यावं लागतं, यंत्रणा द्यावी लागते। परंतु या ठिकाणी आपण म्हणताय त्याप्रमाणे जाणीवपूर्वक त्यांना सुविधा दिल्या गेल्या नाहीत, त्यांना कार्यालय उपलब्ध करून दिलं गेलं नाही। आणि त्याच्यामुळे निश्चितच ओव्हरऑल यातून सत्य बाहेर येऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। आपण म्हणालात देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला। सचिन वाजेने काही पुरावे न्यायाधीश चांदीवाल यांच्यासमोर त्यांच्या संदर्भातही आरोप काही जे आहेत ते ठेवले होते, नंतर पुरावे त्या संदर्भातले दिले नाही। सचिन वाजेंची एंट्री पण पोलीस दलामध्ये पुन्हा एंट्री जी आहे ती याच महाविकास आघाडी सरकारने केली होती। मला वाटतं या प्रकरणात कसे धागेदोरे आहेत बघा, की शपथपत्रामध्ये त्या ठिकाणी अनेक गोष्टी देण्याचं मान्य केलं, परंतु शपथपत्राच्या विपरीत ही लोक वागलीत। आणि सचिन वाजेला नंतर कुणी आणलं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच त्या ठिकाणी सचिन वाजेला आणलं होतं। कुठेतरी सचिन वाजेंना अशाच कामांसाठी किंवा ह्या कामासाठी आणण्यात आलं होतं असा आरोप आहे आपला। निश्चितच, कारण आपण बघाल ना, एकंदर सगळ्या प्रकरणाची जर क्रोनॉलॉजी बघितलीत तर या ठिकाणी अशाच प्रकारचा वास येतोय एवढं निश्चित।
तर संपूर्ण हा जो प्रकरण आहे फार गुंतागुंतीचा आहे आणि न्यायाधीश चांदीवाल यांची जी चौकशी आयोग होता त्याला निरपेक्ष पद्धतीने चौकशी करू देण्यात आलेली नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून आता केली जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.